नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। प्रभाग क्रमांक 31 ड मधून वंचित बहुजन आघाडीचे लोढा हेवन येथील रहिवासी प्रतीक साबळे निवडणूक रिंगणात। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत वंचित आघाडीचे सुशिक्षित तरुण तडफदार उमेदवार प्रतीक साबळे प्रभाग क्रमांक 31 ड मधून निवडणूक रिंगणात आहेत। प्रतीक साबळे लोढा हेवन येथील रहिवासी असून पलावा शहर आणि लोढा हेवन या संकुलात बहुतेक परिवार आणि असंख्य मतदार या मतदारसंघात राहतात। त्यामुळे या परिसरातील मतदान प्रतीक साबळे यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवाय प्रभाग क्रमांक 31 मध्ये अनेक ठिकाणी चाळीत राहणारे अनेक नागरिक वंचित समूहाचे असल्याने याचा फायदा देखील साबळे यांना होऊ शकतो। मुंबई महापालिका आणि अन्य काही महापालिकेत काँग्रेस आणि वंचित आघाडीची युती झाली, मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेत तसे काही दिसले नाही। त्यामुळे प्रभाग क्रमांक 31 ड मधून स्थानिक रहिवासी गिरीधर मारुती पाटील हे सुद्धा काँग्रेसचे उमेदवार रिंगणात असल्याने इतर उमेदवारांची डोकेदुखी वाढली असल्याची परिसरात चर्चा सुरू असून एकमत समाजाच्या उमेदवारासाठी देणार असल्याची भावना आंबेडकरी समूहाची असल्याने या प्रभागात संभ्रमाचे वातावरण झाले आहे। कालच लोढा हेवन या परिसरात प्रतीक साबळे यांचा प्रचार बेंजो पथकासह वाजत गाजत करीत असल्याने असा प्रचार लक्षवेधी ठरत होता। ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली। अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। धन्यवाद।